छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अभिवादन। आणि आजच्या या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकुलातील 864 सदनिकांचा वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे। या सोहळ्याला उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि ज्यांनी अतिशय आताच महाराष्ट्रातल्या जनतेसाठी सर्वसमावेशक असं महाराष्ट्राच्या प्रगतीचं अर्थसंकल्प सादर केला आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, सभापती राम शिंदे साहेब, अध्यक्ष विधानसभा, आता ते विधानसभा चालू म्हणून गेलेत, राहुल नार्वेकरजी, उपसभापती नीलमताई गोरे, मंत्री आमचे आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी, कुठे मंगलप्रभात लोढा, मी त्यांना बोलणार होतो, हे घरं मंगलप्रभात लोढा बांधतात ना तशीच आहेत, चांगली क्वालिटीची, त्यामुळे गेले वाटतं ते, त्यापेक्षा चांगली आहे म्हणतात ते। मी त्यांना सांगतो तुम्ही असं बोललात। माझे सहकारी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, आपल्या नीलमताई गोरे, महापौर रितुताई तावडे, सदा सरवणकरजी, मनीषाताई कायंदे आणि ज्यांनी 9 वेळा निवडून येण्याचा विक्रम केलाय, सातत्याने मी मुख्यमंत्री असताना पण कधी सोडायचंच नाही मला पाठपुरा। आता देवेंद्रजींचा पाठपुरा सोडत नाहीत, पण माझ्याकडे गृहनिर्माण खाता असल्यामुळे मलाही सोडत नाहीत ते। प्रामाणिक तळमळीचा आमदार आहे तो आणि आपल्या लोकांना उत्तम घरं मिळाली पाहिजे अशी भावना ठेवणारा आमदार आपला कालिदास कोळंबकरजी, चित्राताई वाघ, सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर असीम गुप्ता, संजीव जयस्वाल, बोरीकरजी आहेत आणि शंभरकर आहेत, राजू वाघमारे आहेत, सर्व LNTचे कॉन्ट्रॅक्टर आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित माझ्या आज घर घेणाऱ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे आता बीडीडी चाळीत राहणारे आपले सगळे लोक टॉवरमध्ये राहणार आहेत आणि एक वेगळा आनंद आज त्यांच्या चेहऱ्यावर चाव्या घेताना पाहिला। कितीतरी वर्षाचं जे स्वप्न होतं ते आज त्याची स्वप्नपूर्ती होती आहे। देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्याचं सुरुवात केली आणि काम पुढे गेलं, मध्ये परत सरकार बदललं, दुसरं सरकार आलं, त्याच्यामध्ये थोडे स्पीड ब्रेकर आले, बरोबर ना जयस्वालजी? अरे तुम्हाला माहित आहे ना सगळं। आणि मग कालच मला वाटतं देवेंद्रजींना डॉक्टर ऑफ सायन्स हे मिळाले ना, डिग्री। मी डॉक्टर नसलो तरी 2022ला आम्ही ऑपरेशन केलं आणि मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो त्यावेळेस, आणि परत या योजनेला गती दिली। आणि मला आठवत आहे की मला वाटतं 30 जून 2022ला आपण सरकार महायुतीचं आणलं आणि 2च महिन्यात यांच्यासाठी आणखी काही पोलिसांसाठी वगैरे, आता ते बोलत नाही मी, पण मोठ्या सवलती आपण दिल्या आणि बीडीडीतल्या सर्व रहिवाशांसाठी अनेक निर्णय आपण त्या काळामध्ये घेतले। याचा आनंद आहे आणि समाधान देखील आम्हाला आहे, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो। जेव्हा सर्वसामान्य माणूस चांगल्या घरात जातो, चांगल्या घरात जाणार आहे, घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ती स्वप्नपूर्ती आज होते आहे, हा आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे। आणि म्हणून घर हे केवळ इमारत नाही तर ती एक स्वप्नपूर्ती आहे। मी म्हटलं मगाशी
कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, आत्मसन्मानाचा आणि सुख समृद्धीचा पाया आहे. आणि म्हणून बीडीडी चाळींना ऐतिहासिक वारसा आहे. मगाशी सांगितलं, या चाळींनी स्वातंत्र्याचा लढा अनुभवला आहे, गिरण्यांचा सुवर्ण काळ अनुभवलेला आहे. आणि त्याचबरोबर येथे कामगार चळवळी झाल्या, दलित पॅंथरच्या चळवळी झाल्या, घटना झाल्या. पिढ्यानपिढ्या येथे राहणाऱ्या या चाळींशी भावनिक आणि सामाजिक सांस्कृतिक ऋणानुबंध या चाळींशी जोडले गेलेले आहेत. अशा या चाळी आहेत. आणि 3-3, 4-4 पिढ्या इथं गेल्या. वर्षानुवर्ष 150, 160 फुटाच्या खोलीत आपण राहता. आणि किती अवघड असतं हे आम्ही अनुभवलेलं आहे छोट्या घरामध्ये राहून. आणि म्हणून आम्ही नेहमी भूमिका अशी घेतो, सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस आले पाहिजे, त्याच्या आयुष्यात चांगल्या सुखसोयी मिळाल्या पाहिजेत, यासाठी सातत्याने महायुती सरकारची भूमिका असते. आणि म्हणून आज बीडीडी चाळीचा पुनर्विकास होईल, घरं चाव्या मिळतील, असं काही लोकांच्या तर चेहऱ्यावर इथं वाटत नव्हतं की बाबा एवढ्या लवकर आम्हाला मिळतील. परंतु आपले आमदार देखील खंबीर होते आणि त्यांचाही पाठपुरावा सातत्याने. आणि मुख्यमंत्री तेव्हा मी होतो, आता देवेंद्रजी आहेत, पण गृहनिर्माण मंत्री मीच आहे. त्यामुळे काही नगरविकास मंत्री पण मी आहे. त्यामुळे काही नियम अटी शिथिल करायचे असतील, मला आठवतं अगोदरचे मंत्री फाईलच घेऊन यायचे माझ्याकडे नगरविकास मंत्री असताना, आणि मी लगेच सही करायचो. बघायचो तुम्ही काय, मी विचारायचो लोकांच्या भल्याचं आहे ना, लोकांच्या फायद्याचं आहे, मी लगेच सही करून टाकायचो. कारण सही करण्यामध्ये माझा नंबर 1 आहे. हे मी नाही सांग, अजितदादांनी सांगितलंय. देवेंद्रजी बरोबर ना. तर आजचा दिवस खरंच चांगला आहे. खरं म्हणजे आज मोठ्या घरामध्ये आपण राहतोय. 2 BHKचं घर या ठिकाणी मिळतंय. यापेक्षा तुम्हाला जेवढा आनंद आहे तेवढा आम्हालाही आहे, मुख्यमंत्र्यांनाही आहे, आमच्या सुनेत्रा ताईंनाही पण आहे, सगळ्यांना आहे आनंद. शेवटी आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सरकार चालवत असतो. आणि म्हणून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला दिलेल्याच आहेत. आणि गुढीपाडव्याची तुमची 19 तारखेला नवीन घरामध्ये गुढी उभारण्याचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. आणि बांधकामाच्या बद्दल तर मी सांगितलं मगाशी, चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या धर्तीचं बांधकाम आहे आणि LNTने केलेलं आहे. LNTची कामं चांगली असतात आणि क्वालिटी कामं करतात. आणि म्हणून आता विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे म्हाडा तयार झालेलं आहे. आणि त्यामुळे एक चांगली प्रतिमा तयार झाली, ती आपण जपली पाहिजे. त्याच्यापेक्षा आणखी काय काय आपल्याला जास्त करता येईल ते आपण केलं पाहिजे. आणि लोक जेव्हा म्हणतील मेरे पास 2 व्हीलर है, मेरे पास फ्रिज है, मेरे पास टीवी है, तेव्हा बीडीडीतले रहिवासी म्हणतील हमारे पास रीडेव्हलप 2 BHK है. मला काही लोक म्हणाले, पोलीस लोक म्हणजे पोलीस किंवा कुणी तुमचं मुंबईमध्ये घर आहे का असं विचारायचे. बरोबर ना, नाही तर लग्नच व्हायचे नाही. पण आता बोलू शकतो आमच्याकडे घर नाही तर 2 BHKचं घर आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना, पोलिसांना देखील आपण हे घरं दिले आहेत ना, जयस्वाल, पोलिसांना देखील आपण घरं दिलेले. आणि म्हणून म्हणतो ना आपण, घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून. ते आता इकडे सगळ्यांना शुभेच्छा आहेत माझ्या, म्हणजे बोलण्याचा उद्देश. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की पोलीस असतील ते मुंबईची सुरक्षा दिवस रात्र उन्हात तानात वादळ वाऱ्यामध्ये आपल्या सर्वांचं रक्षण करत असतात. त्यांना देखील सवलती देण्याचं काम आपलं सरकार करतंय, नक्की करेल. आणि आता मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली देखील काही ज्या काही त्रुटी राहिल्यात, मगाशी आपले कालिदास कोळंबकर म्हणाले बाळासाहेब स्वतः यायचे त्या मंदिरामध्ये, मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात सांगतील भवानी मंदिर बांधायचं आहे म्हणाले ते. आणि पार्किंगचा एक विषय आहे, तो कसा आपल्याला कॉम्पन्सेट करता येईल ते तुम्ही सांगा. आणि म्हणून आपल्याला जेवढं काही जास्तीत जास्त देता येईल ते आपण या ठिकाणी दिलं पाहिजे. खरं म्हणजे बांधकाम सुरू असताना देखील भाडं पहिलं कमी होतं, मग आपण भाडं वाढवलं. हे सगळं आणखी काही ज्या काही अडचणी त्रुटी आहेत त्या नक्की आपण दूर करू. पण सरकारचं पण आता तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा, कारण लाडकी बहिणी योजना आमची सुरू आहे आणि त्यामुळे थोडं ताण आहे. पण यावेळेस देवेंद्रजी सगळ्यांना वाटलं होतं एकदम टाईट बजेट होईल, पण तुम्ही थोडा म्हणजे चांगलाच अर्थतज्ञ किंवा इकॉनॉमिक्सचा तुमचा गाढा अभ्यास आणि
महाराष्ट्रातली आर्थिक नाड्या तुम्हाला माहीत आहेत. त्यामुळे आपण तर शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्जही माफ करून टाकलं. त्यामुळे जो काही सगळ्यांना वाटत होतं की आपण खूप हे बजेट टाईट होईल, परंतु सामान्य आपलं महाराष्ट्र मोठा आहे. आपल्याकडे GDP मध्ये नंबर 1 आहे, आपण परदेशी गुंतवणुकीत नंबर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये आपण देशात नंबर 1 आहोत. आणि त्यामुळे आपल्याला काही महाराष्ट्र मोठं राज्य आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून, आणि त्याचबरोबर मेंटेनन्स, टॉवर म्हटलं की मेंटेनन्सचा प्रश्न येतो, पण 12 वर्ष मेंटेनन्स म्हाडा करणार आहे. 12 वर्षाचं टेन्शन तुमचं घालवलेलं आहे. त्यामुळे टेन्शन फ्री होऊन तुम्ही घरात राहायला जा, काय टेन्शन घेऊ नका. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. ही घरं जी आहेत ही तुमचं स्वप्न आहे. आणि ही घरं मला माहीत आहे की कोणी मुंबईतलं घर विकूच शकत नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की मुंबईकर जो आहे, मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर, त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं आम्हाला काम करायचं आहे. आणि अशा प्रकल्पांच्या माध्यमातून आम्ही ती करतोय. आणि म्हणूनच आता ते SRAचं आहे, रमाबाई आंबेडकर नगर, देवेंद्रजी आपलं काम सुरू आहे, ते 17,000 घरांचं. असे मुंबई देखील बाळासाहेबांची इच्छा होती 40 लाख लोकांना मोफत घरं देणं, मुंबई झोपडपट्टी मुक्त करणं. आणि म्हणून त्या दिशेने आम्ही काम करतोय. क्लस्टर योजना आहे, या इमारतींचा देखील क्लस्टर होईल, SRAचं देखील क्लस्टर होईल, आणि लाखो लोकांना मोठ्या प्रमाणात घरं मिळतील. आणि म्हणून आपण जी नवीन गृहनिर्माण पॉलिसी आणलेली आहे त्यामध्ये एक क्रांतिकारी निर्णय आपण घेतले. 70 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट आणि 30 लाखांपेक्षा जास्तीची घरं या ठिकाणी उभी राहतील, आणि ती घरं देखील पर्यावरणपूरक असतील. आणि म्हणूनच मुंबईचं जे काही मुंबईपण जे आहे ते आपल्याला टिकवायचं आहे, वाढवायचं आहे. यासाठी म्हाडा देखील मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये भाग घेते आहे. म्हणून मी पुन्हा एकदा म्हाडाच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मनापासून आपल्या ज्यांना आज घरं मिळत आहेत त्यांना शुभेच्छा देतो. पुढची घरंही देखील आपल्याला जी उर्वरित आहेत ती मिळतील. आणि गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलं न औषधम अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. याचा अर्थ असं कोणतंही अक्षर नाही ज्यातून मंत्र निर्माण होऊ शकत नाही, अशी कोणतीही वनस्पती नाही ज्यातून औषधी गुण निर्माण